नेरळजवळील कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत एका गृहप्रकल्पाचे काम करण्यासाठी बिल्डरने 1 एकर जागेत खड्डा खोदलाय। त्या खड्ड्यातील पाण्यात कपडे धुण्यासाठी आई समेत गेलेल्या 2 मुलींचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। या घटनेमुळे परिसरातील लोकांनी बिल्डरच्या विरोधात संताप व्यक्त केलाय। नेरळच्या पूर्व भागातील साई मंदिर परिसरात भागीत चाळीमध्ये संजीव सुरे यांचे कुटुंब राहते। वडार काम करणारे हे कुटुंब दगड फोडून पाठे, उखळ आणि वरवंटे घडवण्याचे काम करते। संजीव शेषराव सुरे हे त्या ठिकाणी भाड्याच्या खोलीत आई, पत्नी आणि 3 मुलांसह राहत होते। घरापासून 200 मीटर अंतरावर बिल्डरने गृहसंकुल उभारण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात भरपूर पाणी साचले असल्याने सुरे आणि त्या ठिकाणचे अनेक कुटुंब त्या खड्ड्यात जाऊन कपडे धुत असत। शनिवारी दुपारी 2च्या दरम्यान कमल संजीव सुरे या आपल्या 3 मुलांसह कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या। दोन्ही मुले या पाण्यात उतरून खेळत होत्या। खेळता खेळता संगीता सुरे आणि पूजा सुरे या विस्तीर्ण पसरलेल्या पाण्यात बुडाल्या। घटनेची माहिती मिळताच नेरळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। स्थानिक नागरिकांच्या सहाय्याने मुलींना बाहेर काढण्यात आले। यावेळी स्थानिकांनी श्रीजी बिल्डरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। 11 वाजता इथून पुरी गेले, कुठे गेले, काय गेले ते काही आम्हाला माहीत नाही। मग लोक तिथं जमा झालते 2-2:30 वाजता। आम्ही मग ते लोकाला पाहून सनी आम्ही तिथं शोधत गेलो। मग तिथं लोक जमा झालते। राजेश ठाकूर हा बिल्डर, या बिल्डरच्या त्यांनी त्याच्या बिल्डिंगचं फुटिंग काढण्यासाठी पोकळण लावून, मोठ्या प्रकारचे पोकळण लावून त्यांनी फुटिंग काढलेली आहे। या बिल्डरला चारही बाजूनी ओपन ठेवलेले आहे। कुठल्या बाजूचा साईड बाउंड्री नाही, संरक्षण भिंत नाही, पत्रा नाही लावला आहे, वॉचमॅन नाही। त्यामुळे ते 2 मुलींचा मृत्यू झालेला आहे। त्यांच्या मुलींच्या या 2 मुली घरातून 11 वाजल्यापासून गायब झालेल्या होत्या। तर 2:30च्या दरम्यान या मुलींचा शोध लागलेला आहे। अशा प्रकारे या बिल्डरवर त्वरित कारवाई करावी, त्यामागे पूर्ण गावाचा पाठिंबा आहे। या प्रकरणी युक्ती डेव्हलपरचा श्रीजी गृहसंकुल उभारण्यासाठी जमीन खरेदी करणारे राजेश ठाकूर यांच्यावर नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गरिबांना न्याय मिळण्यासाठी नेरळ गावातील सर्व नागरिक त्या गरिबांच्या पाठीशी आहेत। त्याला फोन करून सुद्धा आम्ही सुचवलं तरी सुद्धा त्याने याचा प्रयत्न नाही केला। फोन कट बंद करून बसलाय आणि यांना न्याय मिळावा याच्या मागे संपूर्ण सर्व पक्षाचे लोक पाठिंबा देतील। संवाद मराठीसाठी अजय गायकवाड, नेरळ।